आपण आलो आहे गहू गोळा करायला. आता वाजले सकाळचे 7:45 ना. आपल्याला गहू गोळा करून घ्यायचा आहे, कारण की आपले इथं उपनेर येऊ राहिले. हे पाहू शकता. मग आपलं हरभरा ठीक सुत काढून घ्यायचा आहे, तूर हरभरा आणि हे गहू आपल्याला आता गोळा करायचा. हे पाहू शकता. आता एक सूर्यावर आला आहे. चला हे गोळा करू, कारण की आभळ यायला त्याच्यामुळे लोक आले घाबरले. आपल्याला उपनेर आज 2 दिवस आपण वाट पाहतो ना, आज भेटलं उपनेर. कारण की आभळ आल्यामुळं उपनेरवाल्या लय बिजी चालले, त्याच्यामुळं यायला आपलं काढून घ्यायचं हरभर. आपला गहू हरभर तो इथं खडून वाळला आपला हरभर गहू हरभर. हे पाहू शकता. हे 5-6 रुपये पुरी आता आपल्याला गोळा करून घ्यायची. त्यावर उपनेर येत आहे, लगेच आपलं गहू हरभर करून घ्यायचं आहे. कारण की आभळ येत आहे, पावसाचं सांगता येत नाही. पाऊस कुंकड चालू आहे आपल्याकडे, नाही पण येऊ शकतं आहे. तर हे पाऊस पाहून घे. उंदरं बी ताण देऊ राहिले. उंदराने आपला गहू लई खाल्लाय. हे कासल्या पातळीने सुद्धा उंदरं येतं. काही नाही, आता गोळा करून त्याच्यामुळे लवकर गोळा करून घ्यायचा. तर रात्री तो चालू करतो. तर आपला गहू झालेला आहे, गोळा करा अर्धा झाला आहे. आता अर्धा आपल्याला असंच राहून द्यायचं आहे, कारण की ते मशनीवर पण लागून थोडा उशीर लागेल. तर गोळा करू नका, कारण की ते काड आपलं गावाचं असताना ते सरतं. त्याच्यामुळे अर्धा गोळा केला आपण बरोबर. आता एवढं राहायला गोळा करतो. तर मित्रांनो, झालेलं आहे आपलं खळ काढून. आपलं गहू हरभरा झालं आहे खळ काढून. हे होऊ शकतं. आपल्याला हरभरा झालं आहे 4-5 गोणे आणि गहू झाला आहे तोंडामधून 8 गोणे. तर ते आपल्याला बैलगाडी घरी न्यायचं आहे. बैलगाडी घरी न्यायचं आपल्याला. एक खेपा जात असलं बरं, नाही 2 खेपा घाला द्या, कारण की बैलला ओढलं पाहिजे आपलं. ते एक बैल थोडं बारीक आहे त्याच्यामुळे टाकून तर टाकून आता वाढले संध्याकाळची 4:30. खळ लवकर चालतं, पण थोडं खळ ते काढलं, थोडं कापूस तयारला आम्ही म्हणलं आपण घरी जायचं. 4:30 वाजले. तीन 4 कणस आले ते काय मकाला. तर आपल्याला कोणची म्हणजे जिला कणस नाही का ती मका काढायची. तर आरती काढली आपण एक कवळा, आणि एक कवळा काढायचा आपल्याला. म्हणजे अंगराचं भागात त्यांचं गवत तोडायचं, हाती घास ते काही तोडायचा आणि मका काही. तर चला घेऊ मका काढून, कारण की बरीच मका काढायची आपल्याला. आपले 5-6 जण त्यांना खायला एक वैरणीला सुद्धा एक निबर खावा लागतो. पाहू शकता मका आपले 8-9 फूट वाढलेली मका. आता शेंडे कापायचे आपल्याला, पण आणि थोडे कणस मोठले होऊन द्यायचे, कारण की ते कणस मग पोसत नाहीत लवकर. शेंडे कापले का ते कणस पोसत नाहीत, त्याच्यामुळे थोडे शेंडे उशिरा कापायचे आपल्याला. चला घेतो मका काढून.